नीट पेपर फुटी संदर्भातली ही अपडेट आहे, कारण नेहमीच नवीन नवीन खुलासे समोर येत आहेत. त्यातच आता एक महत्त्वाची अपडेट आली आहे. परीक्षेच्या 10 दिवस आधीच पेपर मिळाला. विद्यार्थ्याची सीबीआयला आता ही कबुली दिल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांच्या माध्यमातून मिळते. सीबीआय इन्क्वायरी सध्या सुरू आहे. लातूर शहरातील नामांकित 5 डॉक्टरांची सीबीआयने या संदर्भात चौकशी केली आहे. यापैकी 4 डॉक्टरांच्या मुलांनी यंदाची नीट परीक्षा दिली. स्वतःचा वैद्यकीय व्यवसाय पुढे चालवण्यासाठी आपल्या मुलाने डॉक्टर व्हावे या इच्छेपोटी काही डॉक्टरांनी पेपर खरेदी केला असावा असा संशय व्यक्त होतोय. त्याचबरोबर आरसीसी क्लासच्या स्पेशल बॅचच्या विद्यार्थ्यांची सुद्धा चौकशी चालू असल्याचंही बोललं जात आहे. त्यामुळे धक्कादायक अशी माहिती आहे. परीक्षेच्या 10 दिवस आधीच पेपर हाती लागल्याची खळबळजनक अशी माहिती आता समोर आली. संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी सचिन अंकुलगे आपल्या सोबत जोडले आहेत. सचिन, आपण पाहतोय खळबळजनक अशी माहिती, दररोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत. त्यातच आता आणखीन एक धक्कादायक माहिती आहे की 5 डॉक्टरांची सीबीआयने चौकशी केली आणि यापैकी 4 डॉक्टरांच्या मुलांनी यंदाची नीट परीक्षा दिली. काय अधिकची माहिती आहे? नक्कीच, कारण जर पाहायला गेलं तर गेल्या 13 दिवसापासून जे आहे ते सीबीआयचं पथक जे आहे ते लातूरमध्ये या ठिकाणी तळ ठोकून आहे आणि प्रत्येक अँगलनं जे आहे ते पाहायला गेलं तर सीबीआय कडून तपास सुरू केला जातो आहे. तर लातूरमध्ये आतापर्यंत जर पाहायला गेलं तर नामांकित 5 डॉक्टरांची जी आहे ती या ठिकाणी चौकशी सीबीआयने केलेली आहे. यातला एक डॉक्टर ही सीबीआयने ताब्यात घेतल्याची माहिती जी आहे ती सूत्रांकडनं मिळत आहे. स्वतःचा व्यवसाय पुढे चालवण्यासाठी आपल्या मुलाने डॉक्टर व्हावं या इच्छेपोटी त्यांनी डॉक्टरांनी पेपर खरेदी केली असावा असा संशय आता सीबीआयला आहे. त्याचबरोबर आरसीसीच्या स्पेशल बॅचच्या विद्यार्थ्यांची चौकशी सुद्धा गेल्या 2 दिवसापासून सीबीआय जी आहे ते लातूरमध्ये करत आहे. वेगवेगळ्या हॉस्टेलवरती जाऊन जे आहे ते या विद्यार्थ्यांची चौकशी या ठिकाणी केली जात आहे. कोचिंग क्लासेसमध्ये विद्यार्थ्यांनी लिहून ठेवलेले प्रश्न आणि प्रत्यक्षात फुटलेले प्रश्न याची तुलना सुद्धा या सीबीआय कडून या ठिकाणी केली जात आहे. नीट परीक्षेच्या 10 दिवस अगोदरच पेपर मिळाला असल्याची सुद्धा खात्रीलायक वृत्त जे आहे ते सूत्रांकडून आपल्याला मिळालं आहे आणि विद्यार्थ्यांनी जी आहे ही माहिती सीबीआय चौकशीमध्ये दिल्याची सुद्धा माहिती समोर येत आहे. नीट पेपर फुटी प्रकरणात संपूर्ण रॅकेट उघड करण्यासाठी सीबीआयचं पथक अजून लातूरमध्ये तळ ठोकून आहे आणि कसून तपास या ठिकाणी केला जातो आहे. जर पाहायला गेलं तर सीबीआयचा तपास जो आहे तो आता वेगाने पुढे कुठेतरी चाललेला आहे आणि आणखीन काही धागेदोरे हाताला लागतील का या दिशेनं आता सीबीआयचं चौकशी सुरू आहे. नक्कीच सचिन, नेहमी नवनवीन खुलासे दररोजच समोर येतात, त्यामुळे आणखीन चौकशी दरम्यान नवीन काय गोष्टी समोर येतात हे पाहणं महत्त्वाचं आहे. खूप खूप धन्यवाद सचिन या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.